स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे. जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल. तर चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, आज आपण ज्या काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर सिम्पली आपल्याला आज जे काही ॲप लागणार आहेत CapCut आणि VPN हे टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जातील. लोकांना கூட डाउनलोड करून घ्या. सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर आपली गॅलरी ओपन होऊन जाणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपली मटेरियलची फाईल जी काय ती इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला इथे एक बीट्सचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. सिम्पली सिलेक्ट करून इथे ॲडवरती क्लिक करून घ्यायचं, व्हिडिओ ॲड होऊन जाईल. आता आपल्याला या ऑप्शनला क्लिक करून इथं हे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, आपली जी काही लेअर आहे ते व्हिडिओच्या लेअरला टच करायचं आहे. इथं आपल्याला पुढे जाऊन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला मिळणार आहे. तर सिम्पली आपल्याला तो ऑप्शनला क्लिक करून इथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं खाली सॉन्गची लेअर आपल्याला आलेली दिसून येणार आहे. आता आपल्याला नंतर काय करायचं आहे, आपला जो काही बीट्सचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला त्या व्हिडिओमध्ये बीट्स बघायला मिळणार आहेत. आपल्याला हळूहळू पुढं स्क्रॉल करत जायचं आहे. इथं जाऊन आपल्याला बीट 1 असं लिहिलेलं दिसेल आणि एक व्हाईट बॅकग्राऊंड दिसेल. तिथं जाऊन आपल्याला थांबायचं आहे. असं आपल्याला हळूहळू पुढं जायचं आहे. इथं आपल्याला आपला पहिला बीट बघायला मिळेल. एक व्हाईट बॅकग्राऊंड आणि थोडंसं बीट 1 नावाचं आपल्याला एक इथं लिहिलेलं दिसून येईल. इथं येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे इथे बीट स्प्लिट होऊन जाणार आहे. आता थोडंसं पुढे यायचं आहे. पुन्हा आपल्याला बीट 2वरती येऊन इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. पुन्हा बीट 3वरती येऊन बीट्स स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढे जेवढे काही बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला इथे आपली लेअर स्प्लिट करून घ्यायचं आहे. आपण इथे लेअर स्प्लिट करून घेऊया. इथं आपण सगळ्या बीटला लेअर स्प्लिट करून घेतलेले आहे. आता आपल्याला सिम्पली त्या लेअरला क्लिक करायचं आहे. इथे आपल्यासमोर खाली ऑप्शन ओपन होऊन जातील. इथं आपल्याला रिप्लेस नावाचं का ऑप्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल. आता आपल्याला मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. आपण डेमोसाठी इथं हे इमेज घेतलेलं आहे. तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. आपण डेमोसाठी सिम्पली इथं हे इमेज घेऊया. आपल्याला सिम्पली इमेज सिलेक्ट करून इथं अशा प्रकारे इथं इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं. वरती आपल्याला थोडी जागा सोडायची नाही, ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा पुढच्या लेअरला येऊन सिम्पली पुन्हा एकदा त्या लेअरला क्लिक करून पुन्हा रिप्लेसला क्लिक करायचं आहे. आता जे पण इमेज ॲड केले तेच इमेज आपल्याला पुन्हा एकदा ॲड करून ते आपल्याला सेम पद्धतीने इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता जसं आपण ॲडजस्ट केलेलं तसं आपल्याला सेम ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक लेअर जेवढ्या काही आपल्या लेअर्स आपण स्प्लिट केलेले आहेत त्या प्रत्येक लेअरला आपल्याला रिप्लेस करून इथं आपलं इमेज जे काय आहे ते ॲड करून ते इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण सगळे जे काय आपले लेअर्स आहेत ते रिप्लेस करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुन्हा सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचं आहे. सिम्पली ती इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर इथे लोडिंग होताना दिसून येईल. थोडीशी आपल्याला वाट बघून घ्यायचं आहे. इथं सिम्पली आपल्याला ओपनिंग क्लोजिंगची कॅटेगरी बघायला मिळते. सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली कॅमेरा डान्स नावाचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. सिम्पली अशा प्रकारे इथं ॲड करून तिथं ओके करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली पुढे यायचं आहे. आपले जे काही पुढं जे 4 इमेजचे स्प्लिट आहेत त्या 4 इमेजला आपल्याला सिम्पली इथं पहिल्या इमेजला क्लिक करून पुढे जाऊन इथं ॲडजस्टला क्लिक करायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला सॅच्युरेशनला क्लिक करून सॅच्युरेशन इथं -50% करून घ्यायचं आहे. सेम आपल्याला पुढच्या इमेजला अशा प्रकारे इथं ॲडजस्टच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. ॲडजस्टच्या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली आपल्या सॅच्युरेशनला क्लिक करून इथं सॅच्युरेशन मायनस करून घ्यायचं आहे. असं आपल्याला 4 इमेजला करून घ्यायचं आहे. आपण 4 इमेजचं सॅच्युरेशन इथं कमी करून घेऊया, म्हणजे आपलं जे काही इमेज आहे त्याला एक ब्लॅक इफेक्ट आपण देणार आहे. अशा प्रकारे आपण इथं ही 4 इमेजला ब्लॅक करून इथं इफेक्ट दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले जे आपल्या दोन्ही इथं चौथं आपलं हे इमेज आहे त्या इमेजला क्लिक करायचं आहे. इथून सिम्पली आपल्याला ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. ते आपल्यासमोर असं ॲनिमेशन लोड होताना दिसून येईल. इथं आपल्याला इन, आउट अँड कॉम्बो असे 3 ॲनिमेशन बघायला मिळणार आहेत. आता आपल्याला सिम्पली इथं कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. इथून थोडं आपल्याला पुढं स्क्रॉल करत जायचं आहे. तर इथं आपल्याला स्वे इन किंवा स्वे आउट नावाचं एक ॲनिमेशन नावाचं ॲनिमेशन मिळेल. सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला सगळ्यात पहिल्या इमेजला इथं पेंड्युलम 1 ॲड करून घ्यायचं आहे. नंतर पुढच्या इमेजला जायचं आहे. इथे आपल्याला पेंड्युलम 2 ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा तिसऱ्या इमेजला आपल्याला वरती स्क्रॉल करून जायचं आहे आणि इथं आपल्याला स्वे आउट ट्रान्झिशन जे काय असेल ते इथं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. आपलं जे काय लास्ट आणि चौथं इमेज आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला स्वे इन एक असं ॲनिमेशन आपल्याला पुढे जाऊन बघायला मिळणार आहे. ते सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ॲनिमेशन ॲड केलेले आहेत. आता आपल्याला सिम्पली पुढच्या इमेजला यायचं आहे. आपलं जे काय पुढचं इमेज आहे त्या इमेजला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं बरोबर त्या बीटवरती यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी बघायला मिळणार आहे. ते सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल.
तुम्ही सर्चही करू शकता. अशा प्रकारे इफेक्ट सिम्पली ॲड करून तो ओके करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला याची लेंथ जी काय आहे ती शेवटच्या इथं ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला या बीटपर्यंत इथं येऊन वाढवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सिम्पली पुढच्या बीटला येऊन इथं येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला इथं बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्यासमोर अशा प्रकारे इफेक्ट ओढताना दिसून येतील. इथं आपल्याला सिम्पली इफेक्ट ओढायची वाट बघून घ्यायचं आहे. नंतर सिम्पली आपल्याला इथं ग्लोविंग लाईनची कॅटेगरी आपल्यासमोर इथं ओपन झालेलं आहे, ज्यावर इथं क्लिक करायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला ग्लोविंग लाईनची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला सिम्पली अशा प्रकारे इथं वाट बघून घ्यायचं आहे. थोडं वर स्क्रॉल करून इथं आपल्याला सिम्पली हेल फायर नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे. अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल तर सिम्पली ॲड करून अशा प्रकारे इथे तो दिसून येईल. सिम्पली आपल्याला याची लेंथ जी काय आहे ती बरोबर त्या बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली आपल्याला बटरफ्लाय नावाची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथे येऊन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक बटरफ्लाय नावाचा इफेक्ट मिळून जाईल. तशा प्रकारे ॲड करून तो ओके करून याची लेंथ आपल्याला बरोबर त्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून इथे आपल्यासमोर अशा प्रकारे ॲनिमेशन्स ओपन होऊन जातील. इथे आपल्याला क्लोनवरती क्लिक करायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला थोडंसं पुढं जाऊन इथे हॅल्युसिनेशनवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला फ्लुइड एक नावाचा एक इफेक्ट आपल्याला शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं फ्लुइड फॉल्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल. तो आपल्याला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा आहे. नंतर इथं ओके करून याची लेंथ आपल्याला बरोबर पुढंपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आपण इथे लेंथ त्याची ॲडजस्ट करून घेऊया. अशा प्रकारे लेंथ ॲडजस्ट करून घेतलेले. आता आपल्याला पुन्हा इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला बरोबर त्या बीटवरती यायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला सिम्पली व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथं फ्रीज मोमेंट म्हणून एक इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं फ्रीज मोमेंट म्हणून एक इफेक्ट येऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला इथं सर्च करून घ्यायचा आहे. सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे इफेक्ट जो काय असेल तो आलेला असेल तो ॲड करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही सर्च नका रेट्रो कॅटेगरी ओपन करून तुम्हाला इथं फ्रीज मोमेंट म्हणून इफेक्ट मिळून जाईल. तो सिम्पली ॲड करून नंतर इथं ओके करून याची लेंथ बरोबर सेट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॉडी इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला ग्लोविंग लाईनची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला टेक्निकल नावाचा एक पॉईंट बघायला मिळणार आहे, म्हणजे एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे ते इफेक्ट असून मिळून जाईल. तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं शोधून घ्यायचा आहे. टेक्निकल अशा प्रकारे आपल्याला ते इफेक्ट मिळून जाणार आहे. तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं ॲड करून शोधून घेऊन आपल्याला इथं ॲड करून तो ओके करून घ्यायच्यानंतर याची लेंथ आपल्याला बरोबर त्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. आपल्याला आता पुन्हा पुढच्या इमेज लिहून शेवटच्या इमेज लिहून पुन्हा इथं बॉडी इफेक्टला क्लिक करून क्लोन नावाची कॅटेगरी आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला फ्रॅगमेंट सी नावाचा एक ऑप्शन बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला क्लोन नावाची कॅटेगरी ओपन करून फ्रॅगमेंट सी नावाचा ऑप्शन ॲड करून अशा प्रकारे ओके करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिला आपल्याला ह्या पहिली इमेज आणि तुम्ही पुढे आपल्या 4 इमेज आहेत जे काही आपल्या ब्लॅक आहेत त्या सोडून त्याच्या पुढचे जे काही आपलं हे 2 इमेजमध्ये व्हाईट कलरचा जो बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील. अशा प्रकारे थोडीशी वाढ बघून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पुन्हा कॅमेरावरती क्लिक करून सगळ्यात 2 नंबरला आपल्याला शेकी इनहेल नावाचं एक ट्रान्झिशन आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्यावरती क्लिक करून तो ओके करून घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या बॉक्सला येऊन आपल्याला तेच सिम्पली प्रोसेस करत कॅमेरावरती क्लिक करून शेकी इनहेलला क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. असं आपल्याला फक्त इथून पुढच्या प्रत्येक हे जेवढे काही आपले बॉक्स आहेत त्या प्रत्येक बॉक्सला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथून मागच्या कुठल्याही स्प्लिटला म्हणजे आपण जो काही बॉक्स म्हणतो त्याला हा इफेक्ट आपण ॲड करणार नाही. इथून पुढेच फक्त आपल्याला 2 इमेजच्या मध्ये जो काही आपण कट लावलेला आहे त्या कटला इथून पुढेच फक्त हा शेकी इनहेल नावाचं जे काही स्पेशल ट्रान्झिशन आहे ते इथं आपण ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथं ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात सुरुवातीला येऊन प्लस नॉट म्हणजे आपल्याला पुन्हा इथं ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचं आहे. आपल्याला मटेरियलच्या फाईलमध्ये एक PNG बघायला मिळेल. सिम्पली सिलेक्ट करून इथं ॲडवरती क्लिक करून अशा प्रकारे ती PNG इथं ॲड करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, आपल्याला याची लेंथ जी काय असेल ती शेवटच्या जेवढं काय आपलं इमेज असेल तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वरती आपल्याला इथं PNG घेऊन थोडंसं आपल्याला हे तिरका अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे आणि सेट करून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. आता काय करायचं, सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं, म्हणजे आपलं एक्सपोर्ट चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये याच्याही सेव्ह होऊन जाईल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.